शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असा सल्ला माजी आमदार विश्वनाथ चाकोते आणि माजी महापौर आरिफ शेख यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे। सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांनी अलीकडील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वेच्छेने राजीनामा द्यावा असा सल्ला माजी आमदार विश्वनाथ चाकोते व माजी महापौर आरिफ शेख यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे। आरिफ शेख यांनी नरोटे यांच्या उमेदवारीपासूनच वागणूक संशयास्पद असल्याचा आरोप केला। प्रचारादरम्यान क्रॉस वोटिंग झाल्याची शक्यता व्यक्त करत काही बूथवरील मतदानाची आकडेवारी बोलकी असल्याचे त्यांनी सांगितले। मत असं आहे की ते म्हणतात की मी क्रॉस नाही केला, मग त्यावेळी तुम्ही सांगा याच्यामध्ये शंका येते की नाही। जेव्हा मी त्यांना म्हणलो की तुम्ही एका ठिकाणीचे आहे, तुम्ही ज्या काय म्हणतात विनोदच्या अगेन्स्ट भरा, तुम्ही एका ठिकाणचे म्हणजे क्रॉसिंग होत नाही। नाही 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 होणार नाही, तुम्ही भरा, तुम्ही बाबाच्या अगेन्स्ट भरतो। त्यामुळे मला तेव्हापासून मला थोडं मनात शंका आली की काय तर आहे, कारण याचा अनुभव तुम्हाला माहिती आहे। धर्मा भोसले अध्यक्ष जेव्हा होते त्यांच्या वेळेस सुद्धा अशीच घटना घडली, म्हणजे अध्यक्षांनी चेतन नरोटेने हीच गेम केली होती आणि हेमाताई चिंचोळकर ते पण माजी अध्यक्ष होते आमच्या महिलांचे, त्यांच्या वेळेस सुद्धा असेच त्यांनी केलेले। तर त्यामुळं मला शंका आहे आणि खात्री आहे की क्रॉस वोटिंग झालेलं आहे। तुम्ही बघा ना, तिने आमच्याकडून एक तर ना मला मी निवडणुकीला तयार नव्हतो, नाही नाही तुम्ही थांबा। त्यावेळेस मी तयार झालो, इलेक्शन लढलो, साहेब बोलले, ताई बोलले, म्हणून मी म्हणलो ठीक आहे। तिने फक्त माझा उपयोग करून घेतला अध्यक्षांनी, कारण त्यांना असं वाटलं की मुस्लिम समाजचं एक गट्टा मतदान या ठिकाणी MIM पण नाहीये, एक गट्टा मतदान मिळतं म्हणून तिने मला घेऊन आणि त्यांची गेम सक्सेस झाली। दलित, मुस्लिम, ख्रिश्चन समाजचे एक गट्टा परवा पॅनल टू पॅनल मतदान झालं, पण त्यांच्या समाजाने त्यांच्या एरियातले मतं आम्हाला मिळालेली नाही। विश्वनाथ चाकोते यांनी पक्षाला सलग पराभवांचा सामना करावा लागत असताना जबाबदार पदाधिकाऱ्यांनी पद सोडण्याची तयारी दाखवावी असे मत व्यक्त केले। वास्तविक पाहता आपले सर्व सहकारी पडलेले आहेत निवडणुकीमध्ये। आपण अध्यक्ष आहोत, गटनेता झाला म्हणून त्या काँग्रेस कमिटीमध्ये फटाकडे उडवायचं, हार घालून घ्यायचे आणि आम्ही हार घेऊन यावं ही अपेक्षा तर करणं चेतन भाऊना मला वाटते की अशी अपेक्षा आमच्याकडनं करू नये। वास्तविक पाहता त्यांनी आपली जबाबदारी स्वीकारून आम्ही त्यांना नेहमी सांगतो, अनेक आपले काँग्रेस कमिटीची परंपरा आहे, काहीतरी असं अपयश आलं की स्वतःहून त्या ठिकाणी राजीनामा देत असतात, एक नैतिकतेच्या दृष्टिकोनातून। आता आपण महानगरपालिकेमध्ये गेलो, आता मी महापौर झाल्यानंतर महापालिकेत जायचंच कमी केलं, त्याच्यानंतर इलेक्शन पण लढवलं नाही। आता यांनी त्या ठिकाणी गटनेता पद मिळालेलं आहे, तर एवढं मोठं पद मिळालेलं आहे। आता काँग्रेस कमिटीची आपण जबाबदारी या ठिकाणी दुसऱ्यावरती सोपूया। वास्तविक पाहता आमदार असताना देखील त्यांनी कुणावरती तर जबाबदारी सोपायला पाहिजे होतं, त्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील कुणावरती तर जबाबदारी सोपायला पाहिजे होतं, पण त्यांनी जबाबदारी सोपवली नाही। स्वतःला कोणत्याही पदाची अपेक्षा नसून पक्षासाठी कार्य करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या पत्रकार परिषदेला माजी आमदार विश्वनाथ चाकोते आणि माजी महापौर आरिफ शेख उपस्थित होते।